गोरेगावच्या नेस्को कॉन्सर्टला राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी होती। रात्री 1:30 वाजेपर्यंत मद्यसेवा देण्यासाठी कंपनीकडे परवानाही होता। रात्री उशिरापर्यंत कॉन्सर्टमध्ये दारूसोबत ड्रग्सचं देखील मात्र सेवन करण्यात आलेलं आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, आपण पाहतो या पार्टीसाठी या कॉन्सर्टसाठी जरीही परवानगी असली किंवा मद्याचा पुरवठा करण्यासाठी परवानगी असली तरी देखील त्या ठिकाणी ड्रग्सचं सेवन झालेलं होतं। त्यावर आता कशी कारवाई होणार आहे, सविस्तर? सेजल, गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये असलेला हा कॉन्सर्ट होता की ते रेव पार्टी होते, हा एक महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। कारण या कॉन्सर्टसाठी राज्य उत्पादन शुल्कानं 1:30 वाजेपर्यंत मद्यसेवा चालू ठेवण्यासाठी अधिकृत परवानगी दिलेला होता। BMCने परवानगी दिलेली होती आणि पोलिसांनी सुद्धा रात्री 10 पर्यंत संगीतासाठी म्हणजे डीजेसाठी जो काही परवानगी आवश्यक असते ती सुद्धा दिलेली होती। मात्र 12 ते 1:30 वाजेपर्यंत हे कॉन्सर्ट सुरू होतं आणि संगीत सुद्धा आतमध्ये सुरू होतं आणि 1:30 वाजेपर्यंत म्हणजे मुंबईतले जे बार आहेत त्यांना 1:30 वाजेपर्यंत मद्यसेवा देण्याची परवानगी असते आणि तसाच परवाना राज्य उत्पादन शुल्कानं सुद्धा या कॉन्सर्टला दिलेला होता। आणि या सगळ्या कॉन्सर्टमध्ये 2 जणांचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झाल्यानंतर आता ही कारवाई होते आहे। मात्र जर हा मृत्यू झाला नसता तर पोलिसांनी खरोखर ही कारवाई केली असती का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे। पार्टीमध्ये सहभागी असलेले जे काही तरुण तरुणी आहेत त्यांचा वयाचा जर कालावधी बघितला तर जवळपास 20 वर्षापासून 30 वर्षापर्यंतचे जो एज क्रायटेरिया आहे त्यातले सर्वाधिक तरुण यामध्ये सहभागी झालेले होते आणि खास करून शिक्षणाच्या निमित्ताने जे मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातले तरुण राहतात त्यांचा देखील समावेश यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतो आहे। जी मुलगी यामध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमध्ये जी बचावलेली आहे किंवा सध्या तिच्यावरती उपचार सुरू आहेत, तिच्या स्टेटमेंटनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र पहिल्यांदा तिने जी काही ड्रग्सची गोळी खाल्लेली होती किंवा जी काही कॅप्सूल खाल्लेली होती त्यानंतर पुन्हा एक कॅप्सूल खाल्ल्यानंतर तिला जेव्हा उलट्या झाल्या त्यानंतर ती बचावली असावी असा पोलिसांचा अंदाज, डॉक्टरांचा अंदाज आहे। मात्र ज्या 2 तरुण तरुणीचा मृत्यू झालेला आहे त्यांनी 2 कॅप्सूल खाल्लेल्या होत्या आणि त्यामुळे ओव्हरडोसमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे। पोलिसांनी आता अटकेची कारवाई केलेली आहे। मात्र या ड्रग्स पार्टीमध्ये म्हणजे या कॉन्सर्टमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरी सारखी माणसं सुद्धा सहभागी झाल्याचे अनेक व्हिडिओ आता समोर येताना पाहायला मिळतात। त्यामुळे या सगळ्याच्या अनुषंगाने येत्या काळामध्ये काय काय नेमकी कारवाई होते, वनराई पोलीस या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। गोरेगाव नेस्को कॉन्सर्ट प्रकरणामध्ये 15 ते 20 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहे। पार्टीमध्ये सहभागी असलेल्या आणि संबंधित लोकांचे जबाब हे नोंदवण्यात आलेले आहेत। मयत झालेल्या दोघांनी एकापेक्षा 2 ड्रग्सच्या गोळ्या घेतल्या त्यामुळे ओव्हरडोस झाला होता। बचावलेल्या मुलीला ड्रग्स ओव्हरडोसमुळे उलट्या झाल्या आणि त्यानंतर ती वाचली आहे असं डॉक्टरांचं मत आहे। पार्टीमध्ये जाण्याआधी दोन्ही मयत तरुण तरुणीनं एक कॅप्सूल घेतली होती। पार्टीमध्ये पोहोचल्यानंतर पुन्हा त्यांनी ड्रग्सची दुसरी कॅप्सूल घेतली आहे। सध्या पार्टीमध्ये सहभागी असणाऱ्या इतर तरुणांचा जबाब नोंदवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे। मात्र काही हाय प्रोफाईल लोक देखील या कॉन्सर्टला उपस्थित होती अशी माहिती मिळते आहे। गोरेगावच्या नेस्कोमधील कॉन्सर्टमध्ये इन्फ्लुएन्सर ऑरी देखील होता। गोरेगावच्या पार्टीमध्ये ऑरी उपस्थित असल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय। याआधी देखील ऑरीवर ड्रग्स सेवनाचे आरोप झालेले होते। नेस्कोमधील कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचं अतिसेवन केल्यानं 2 जणांचा मृत्यू झालेला होता आणि या कॉन्सर्टमध्ये देखील इन्फ्लुएन्सर ऑरी असल्याचं समोर आलंय।